भावानो, एक थॉट डोक्यात आला म्हणून शेअर करतो तुमच्याशी. ज्यावेळेस आपण स्कूलमध्ये होतो त्यावेळेस आपल्याला जेमतेम पॉकेट मनी 1 रुपये 2 रुपये ते पण महिन्याला मिळाले तर लय झाले ते. पण काय काय ना जे आपल्या वर्गात होते ना, जे रिच घराण्यातले मुलं, त्यांना कसं 10 रुपये 20 रुपये पॉकेट मनी, कमीच सांगतोय पण जास्त असायची त्यावेळेस. ती लोक ज्यावेळेस कॅन्टीनमध्ये जायची ना त्यावेळेस आम्हाला वाईट वाटायचे की यायला म्हणजे आपल्याला पण तसे पॉकेट मनी असते तर काय झालं असतं. आता नव्हतं त्याला त्यावर दुःख करण्यात काय अर्थ नाही आहे. पण सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की ज्यावेळेस त्यांनी पॉकेट मनी खर्च करतात किंवा आपण 1 रुपये 2 रुपये खर्च करताना किती विचार करतो की बाबानो कॅन्टीनमध्ये जायचं म्हटलं तर त्यावेळेस 3 रुपयाला 5 रुपयाला काहीतरी समोसा असायचा. आता ते खूप मुश्किल आहे 5 रुपयाला मिळणं. पण त्यावेळेस असा विचार करायचा की आपले 5 रुपये जर खर्च झाले तर आपलं महिनाभर आपल्याला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. मग काय किरकोळ आपले खर्च असतील ते सुद्धा आपल्याला मग ते विसरावं लागायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे समजा चुकून जरी 10 रुपये कुठल्या पाहुण्याने वगैरे मावशी आली वगैरे कोणी आपल्याला ज्यावेळेस जाता जाता कसं हातात 20 रुपये 30 रुपये असं ठेवून जायचे, त्यावेळेस मग आपली दिवाळी असायची. पण जर 30 रुपये जर आपण काय करायचो, आता आपण कॅन्टीनमध्ये जाऊ शकतो म्हणजे त्या रिच मुलांसारखं आपण एक त्या थोडं का होईना टाइम स्पेंड करू शकतो त्या कॅन्टीनमध्ये जाऊन असं वाटायचं. पण जाताना मनात हे असायचं की कुणाकुणाला न्यायचं आणि आपलं ते कॅल्क्युलेशन चालू असायचं की हां एवढे पैसे जाणार आपले. दुसरी गोष्ट म्हणजे जसं जसं मोठं होते तसं तसं आपले संसारात पडल्यावर माणूस सगळं आपल्या फॅमिलीचं राशन पाणी, लाईट बिल, आपल्या मुलांची फीज वगैरे आपण ते सगळं भरायचं ह्याचा हिशोब लावत बसतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की सिच्युएशन तीच आहे पण इंटरव्हल नंतर आपली स्टोरी बदलली आहे. मुलांचं हे आयुष्य असंच असतं.